भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर भास्कर जाधव यांनी गोगावलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांना लाज वाटायला हवी अशी सडकून टीका भास्कर जाधवांनी केली। तसंच शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांवर देखील भास्कर जाधवांनी गंभीर आरोप केले। बघूया। माझ्या दृष्टीने ती माऊली कुठेही कशाही मध्ये कुठल्याही याच्यामध्ये हस्तक्षेप करत असावी असं मला वाटत नाही। काय आता चाललेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळेल। ते झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। दरम्यान या आरोपानंतर गोगावले आणि भास्कर जाधव चांगलेच भिडले। भास्कर जाधवांनी गोगावलेंची लाज काढली आहे। रश्मी ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला हवी अशी सडकून टीका भास्कर जाधवांनी केली आहे। दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेनंतर भरत गोगावलेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। माझ्या दृष्टीने ती माऊली कुठेही कशाही मध्ये कुठल्याही याच्यामध्ये हस्तक्षेप करत असावी असं मला वाटत नाही। 2004 साली मी शिवसेनेमध्ये पर्यंत होतो तेव्हाही मला कधी त्या दिसलेल्या नाहीत। 2019 साली पुन्हा मी शिवसेनेमध्ये आलो। कुठल्याही कामामध्ये त्या हस्तक्षेप करताना मला दिसत नाही। कुठल्याही चर्चेमध्ये त्या भाग घेताना दिसत नाहीत। एखाद्या मीटिंगला आल्या तर त्या गप्प बसलेल्या असतात। एखाद्या सभेला गेल्या तर त्या व्यासपीठाच्या खाली मासाहेबांपर्यंत बसलेले असतात। त्यामुळं अशा पद्धतीनं टीकाने आरोप करणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत असं मला म्हणायचं आहे। काही काळांतराने भास्कर जाधवला पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा। कारण भास्कर जाधव हे काय आता चाललेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळेल। ते आणि मग तेव्हा हायच भास्कर जाधवांनी जर नाही ते वक्तव्य पाठीमागे घेऊन दुसरं वक्तव्य केलं तर मग आम्हाला विचारा दोघांना। शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदेच्या आमदारांनी अजित पवारांवर देखील खापर फोडलं होतं। तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंची साथ सोडल्याचं शिंदेंसह त्यांचे आमदार म्हणाले होते। यावरून देखील भास्कर जाधवांनी शिंदेच्या आमदारांचा समाचार घेतलाय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विनाकारण बडबड करत असल्याची टीका जाधवांनी केली आहे। अरे मूर्खानो, ज्या वेळेला तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेला उद्धव साहेबांना का ठणकावून सांगितलं नाही? तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करताय, आम्हाला मान्य नाही, आम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊ शकत नाही, पक्षप्रमुख म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य करावा लागेल, पण आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही। एक तरी बोलला का? एक सुद्धा बोलला नाही। त्यावेळेला तुमचं हिंदुत्व गेलं होतं कुठे? अजितदादा पवारांबद्दल तुम्ही तक्रार करता, आता त्याच अजितदादा पवारांच्याकडे राज्याची तिजोरी आहे, ते अर्थमंत्री आहेत। आता तुमचा स्वाभिमान गेला कुठे? आणि म्हणून हे मूर्ख लोक काय वाटेल ते बडबडत असतात। भरत गोगावलेंवर अघोरी पूजेचे आरोप सुरू असतानाच त्यांच्या आणखी एका नेत्यावर अघोरी पूजेचे आरोप करण्यात आले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदमांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला। रामदास कदम यांनी मतदानाच्या दिवशी घरासमोर मंतरलेले पिशवीभर लिंबू टाकले होते, तरीही रामदास कदम यांचा पराभव झाल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। एक दिवस मला सांगितलं निर्भवती या ते रामदास भाईन ते असे मोठमोठे कोणतरी बाबा जादूगर, काळे जादूगर, माती भुरी ते आणलेत, एवढी लिंबनी, एवढे काळे मिरचेनी हे ते आयला म्हणले या। ते म्हणले 12-1 वाजेपर्यंत त्यांच्या पुढ्यातच बसलेला असतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत। पुढे कुठेतरी फिरून येतात, पुन्हा संध्याकाळी ते बसलेले असतात। याला जाऊन बघायला पाहिजे म्हटलं काय भानगड आहे ती। आता ते माझ्या नातेवाईकाचंच घर होतं। मी गपचूप गेलो, अरे बापरे ते एवढं काय ते बाबा बाबा ते होम हवन आणि ते बाबा आणि ते एवढे सगळ्याच्या आयला बोले हे बाबा जर निवडून देणार असतील तर प्रत्येकजण हे बाबांनाच घेऊन बसला असता, घरात कशाला बसायला पाहिजे? निवडून मीच आलो। भास्कर जाधवांनी शिंदेच्या शिवसेनेवर सडकून टीका केली आहे। शिवसेनेतील बंड असो किंवा ठाकरेंवर करण्यात आलेले आरोप यावर भास्कर जाधवांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात रोखठोक मतं व्यक्त केली आहे। तसंच रामदास कदमांवरही भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप केले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।